सो आता जर कॅन्सर झाला तर आता आत्या, काका, काकू, मावशी, मित्र मंडळी या सगळ्यांना सांगायचं की नाही सांगायचं? हा एक म्हणजे मजेदार प्रश्न आहे, कारण हा प्रश्न आम्हाला प्रत्येक पेशंट विचारतो. हम्म. प्रत्येक पेशंट विचारतो आणि प्रत्येक पेशंट सांगतो की आम्ही कोणाला सांगितलेलं नाही. राईट. तर माझं असं म्हणणं असतं की जे पेशंटचे जवळचे मित्र आहेत किंवा नातेवाईक आहेत ज्यांच्यासमोर पेशंट कम्फर्टेबल आहे. बऱ्याच वेळा असं असतं की आई आहे ती मुलांशी एका लिमिट पर्यंत बोलू शकते किंवा भावना एका मर्यादापरीच्या पलीकडे एक्सप्रेस नाही करू शकत. बरोबर पण बरोबर तीच तिची एखादी बालपणाची मैत्रीण असेल बरोबर. किंवा तिची बहीण असेल, चुलत असो, सख्खी राईट असो, राईट. तिच्याशी कदाचित ओपन अप होऊ शकतो. पण होऊ शकतो, ज्या गोष्टी मुलांना सांगू शकत नाही कारण मुलांवर दडपण आहे. तर ती अशी कोण व्यक्ती असेल तिला नक्की इन्व्हॉल्व करा. एक फॉर्मॅलिटी म्हणून कोणाला सांगू अशी माझी इच्छा नाही. आय थिंक दॅट अट्रॅक्ट सिम्पथी ऑल्सो. म्हणजे सिंपथीपेक्षा मग ते 4 फोन येतात, पेशंट कॉन्शियस होतो आणि ते नको. पण हा, जी व्यक्ती ट्रीटमेंटमध्ये किंवा पेशंटला मानसिकरित्या हेल्प करू शकते त्या सगळ्या व्यक्तींना सांगण्यात आलं. संपूर्ण एपिसोड YouTubeवर अवेलेबल आहे.